नमस्कार मित्रांनो, मी मोहित लोढा. मित्रांनो, नवीन वर्षासाठी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आनंदाची बातमी अशी आहे की नुकसान भरपाईची जी रक्कम आहे, जो अवकाळी पाऊस वगैरे पडला होता, त्या नुकसान भरपाईसाठी दाम-दुप्पट रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन जी-आर सुद्धा देखील काढण्यात आलेला आहे. तो जी-आर सगळं संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, इथे तुम्ही शासनाचा जी-आर हा सविस्तरपणे तुम्ही बघू शकतात. हा जी-आर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचे व्हिडिओ वगैरे राहणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकतात, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस, गारपीट, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा निष्कर्षाबाहेर मदत देण्याबाबत जो काही नोव्हेंबर 2023 मध्ये अवकाळी पाऊस झाला होता, ज्यामध्ये पिकांचे काही शेतकऱ्यांचे काही नुकसान झालेले असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं काही नुकसान झालं असेल, ती आता दाम-दुप्पट रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे. तर ती दाम-दुप्पट रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या. तर त्यासाठी शासनाने जो जी-आर आहे तो इथे बघू शकतात. 1 जानेवारी 2024 साली हा जी-आर काढलेला आहे. तर इथे प्रस्तावना सुद्धा देखील तुम्ही बघू शकतात. राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ही स्थापना करण्यात आली आहे. तर केंद्र शासनाकडून तुम्हाला 75% आणि राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशदान दिले जाणार आहे. तर यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, नंतर गारपीट, दरड कोसळणे, बर्फ कोसळणे, हिमवर्ष, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट, कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना यास अनुदान म्हणून मदत देणार आहे. तर केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल वन विभाग 30 जानेवारी 2014 या अन्वये घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल वन विभाग 22 जून 2023 घोषित सततचा पाऊस हा स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्यात प्रतिसाद निधीचा दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तर इथे तुम्ही शासनाचं सुद्धा देखील सगळं सविस्तरपणे जी-आर सुद्धा देखील बघू शकतात. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस, गारपीट, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती निधीच्या निष्कर्षाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने 19/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय अनुसराने नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्कर्षाबाहेर मदत देण्याचे शासनाने निर्णय घेण्यात आला आहे. तो शासन जो काही निर्णय आहे तो इथे तुम्ही देखील बघू शकतात. तर शासनाचा जो निर्णय आहे तो सविस्तरपणे तुम्ही लक्षात घ्या की नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस, गारपीट, इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या शेतीच्या
पिकांच्या नुकसानीकरिता बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तर जे नोव्हेंबर 2023मध्ये जो काही अवकाळी पाऊस पडला होता किंवा गारपीट झालेली होती किंवा नैसर्गिक तुमचं काही वैयक्तिक शेतीमध्ये नुकसान झालेलं असेल, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी हमखास ही मदत म्हणून दिली जाणार आहे सरकारकडून। तर इथे तुम्ही बघू शकतात 3 पिकांच्या बाबतीत आहे। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत पहिले प्रचलित दर 8,500 प्रति हेक्टर होतं 2 हेक्टरच्या मर्यादेत, आता ती 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत राहणार आहे। म्हणजे जे पूर्वी जे होतं 8,500 प्रति हेक्टर 2 हेक्टर मर्यादेत मिळत होते, आता 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत राहणार आहे। आणि बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत 17,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत होते, तर आता 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मदतीने असणार आहे। आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत 22,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत होते, आता 36,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत राहणार आहे। तर अशाप्रमाणे हा शासनाचा जो GR आहे तो सगळं सविस्तरपणे होता आणि त्याची जी काही दामदुप्पट रक्कम आहे ती 3 पिकांच्या बाबतीनुसार तुम्हाला दिली जाणार आहे, ती सरळ बँक खात्यात जमा केली जाणार आहे। तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निष्कर्षाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरण दर्शवण्यास आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून या लेखी शीर्षकाखाली खर्च करण्यात यावी। तर अशा पद्धतीने हा GR वगैरे होता आणि ही संपूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यात ही जमा केली जाणार आहे। तर जेवढे पण गरजू शेतकरी असेल, गरजूवंत शेतकरी असेल, त्यांना हमखास हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त त्या लोकांना शेतकऱ्यांना मदत करण्याचा विचार करा। ज्या लोकांना अजून याच्याबद्दल काही माहिती नसेल, हे शासनाचा काही GR निघाला आहे तो GR सगळं सविस्तरपणे त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना यात भविष्यामध्ये जे काही सरकारच्या ज्या काही योजना येतील किंवा GR वगैरे निघतील ते त्यांना पुरेपूरपणे बेनिफिट होईल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स राहत जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र।